शालेय नवीन वर्षाची सुरुवात विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा दिवस असतो. पण काल शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी खरकरवाडी येथील ठाणे पोलीस शाळेत जवळपास 112 विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला. निराश पालकांनी संपर्क केला असता त्यांना आणि त्यांच्या मुलांना झालेल्या वेदना ऐकून घेताना खूप वाईट वाटलं. ॲडव्हान्स फी भरण्याची शेवटची तारीख 12 जून आहे, तरी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला. त्यांना सकाळी 7:30 वाजल्यापासून शाळेबाहेर थांबवण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर या घटनेचा काय प्रभाव पडेल याचा जरा देखील शाळेने विचार केला नाही. पोलीस शाळेला भेट देऊन विद्यार्थी आणि पालकांच्या समस्या जाणून घेतल्या. शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत, त्यांना देखील भेटलो. लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यात येतील. त्यांच्या समस्यांचे पूर्णपणे निरसन करण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करत आहे, असा पालकांना विश्वास दिला. पूर्ण कार्यवाही होत नाही तोपर्यंत मी या घटनेचा पाठपुरावा करत राहणार. शिक्षण मंत्र्यांना मी याबाबत पत्र पाठवत आहे. विद्यार्थ्यांना शाळेत आनंदात जाताना पाहण्यासाठी मी माझे पूर्ण प्रयत्न करतोय, असं यावेळी बोलताना पूर्वेश सरनाईक यांनी आपले मत व्यक्त केले. मॅडम नाव सांगा. मी वैभवी बांदेकर. माझं दोन पोरं इकडे शिकतात आहे, 9वीला आणि 6वीला. सो आज 10 तारीख पहिला दिवस आहे, तर मुलांना माझ्या बाहेर काढलं त्या लोकांनी आणि फोन केला मुलांना येऊन घेऊन जावा, तुम्ही फीस भरला नाही. पण ह्यांच्या ॲपवर ड्यू डेट आहे 12 तारीख. सो त्यांनी आज मुलांना घेऊन जायला सांगितलं, म्हणजे एकदमच बाहेर क्लासमध्ये बसवलंच नाही. आज ठाणे येथील ठाणे पोलीस स्कूल जे आहे त्या ठिकाणी एकूण 112 विद्यार्थ्यांना शाळेमध्ये प्रवेश हे नाकारलं होतं. आज या शाळेच्या ज्या प्रिन्सिपल आहेत अलेक्झांडर विक्टिस असं त्यांचं नाव आहे, त्यांच्याशी आम्ही चर्चा केली की या 112 विद्यार्थ्यांना आपण कशासाठी बाहेर बसवलं होतं. तर त्यांचं असं म्हणणं आहे की या विद्यार्थ्यांनी त्यांची फी भरली नव्हती, त्यामुळे आज त्यांना आम्ही बाहेर बसवलेलं आहे. तर मी त्यांना विचारलं की तुमच्या शाळेच्या ज्या ॲपमध्ये ह्या ॲपमध्ये आपण पाहू शकता ड्यू डेट ही 12 जून दाखवलेली आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की जरी 12 तारीख असेल तरी आजपासूनच आम्ही ही कारवाई सुरू केलेली आहे. मी कुठेतरी विद्यार्थ्यांना ह्या फीच्या माध्यमातून त्रास देण्याचं जे काम आज या शाळेच्या आणि त्यांच्या मॅनेजमेंटने केलेलं आहे त्याचा पूर्णपणे विरोध करत आहे. युवा सेनेच्या माध्यमातून आज आपल्या सगळ्या मीडियाच्या जे मीडियाचे आमचे प्रतिनिधी आहेत त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी जे व्हिडिओ काढले त्या व्हिडिओमुळे आज खरं तर या 112 विद्यार्थ्यांना प्रवेश तरी मिळालेला आहे. मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की आज या 112 विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही यासाठी युवा सेना या ठिकाणी आलेली आहे.